नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. बे पोट्यो झोपले का डोंबड्यो, या बे कच राज्यघटना सुरू केली लेको तुमच्यासाठी. आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटनेचा प्रवास शिकून राहिलो. भारतीय राज्यघटना कशी अस्तित्वात आली, आज त्याचं खरं लेक्चर आहे. का भारतीय राज्यघटना 2 वर्ष लिहासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, 64 लाख रुपये खर्च आला, 11 अधिवेशनं झाले संविधान सभेचे. संविधान सभा जे अस्तित्वात आली ते कोण्या कायद्यानुसार आली. भारत पाकिस्तानचं पार्टिशन झालं. अखंड भारतातून पाकिस्तान नावाचा देश 2 तुकड्यात दिला. एक आताचा पाकिस्तान, एक आताचा बांगलादेश ज्याले म्हणतात, तो पाकिस्तानचाच भाग म्हणून 1947ला इंग्रज चोट्ट्यानं दिला. माउंटबॅटन कमिशनच्या शिफारशीवर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अस्तित्वात आला आणि त्याच्यानुसार 14 ऑगस्ट 1947ला अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान हे 2 देश निर्माण झाले. पण त्याच्या अगोदर एक भारतात कमिटी आली होती. त्या कमिटीचं नाव होतं कॅबिनेट मिशन. त्या समितीचं नाव होतं त्रिमंत्री परिषद. त्याच्यात 3 लोक होते, सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर. ह्या 3 लोकांना भारतातले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ठीक आहे, अँग्लो इंडियन, शीख, त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी आणि संस्थानिक सगळ्यासोबत मुलाखती घेतल्या आणि त्याचे ओपिनियन घेऊन आपला एक दस्तावेज ब्रिटनच्या संसदेत सादर केला. आणि त्या दस्तावेजानुसार भारताले स्वतःची राज्यघटना बनवायची परवानगी ह्या इंग्रज चोरांना आपल्याला दिली. तर परिस्थितीच अशी आली होती, मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं का भारताले स्वातंत्र्य दिल्याशिवाय इंग्रजपाशी काही इलाज नव्हता. कारण दुसऱ्या महायुद्धात पार लेखायचा सत्यानाश झाला होता. भारतापासून पुरा रसकस ओढून नेला होता. भारताला आता लुटण्यासारखं काहीच नव्हतं. ते बी भिकारडीला लागलो होतं आणि ते काही जास्त इन्व्हेस्टमेंट आता भारतात करायच्या मूडमध्ये नव्हतं. भारतात लुटासारखं काही नव्हतं. गांधीजीनं भारत छोडो आंदोलन चालू केलं होतं. तिकडं सुभाषबाबू नॉर्थ ईस्टवर अटॅक करून राहिले होते आणि तिकडं दुसरं महायुद्ध खतम झालं होतं. आणि त्याच्यात इंग्लंडमध्ये सत्ता पालट झाला. हुजूर पक्षाची सत्ता गेली. मजूर पक्षाचा क्लॅमंट ॲटली, कॅटली नाही डुकऱ्यो, कॅटली म्हणत होतो मी, पण क्लॅमंट ॲटली पंतप्रधान झाला आणि त्यानं घोषणा केली जुलै 1948 पर्यंत आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊन. स्वातंत्र्य कसं द्यायचं, आम्ही जर भारत सोडून गेलो तर हे कसे राहीन, का होईन यायचं इंग्रजाईला विचार. ठीक आहे, म्हणून मग त्याने कमिटी पाठवली का भारत हा देश याच्यापुढे चालला पाहिजे. म्हणजे एवढे काही त्याला आपली कदर नव्हती. त्यानं या विचारसरणीने पाठवलं का भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी कशा पद्धतीने तयार करावी याच्या शिफारशी करासाठी त्यानं कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं. ते कॅबिनेट मिशन म्हणते का भारताचे राज्यघटना बनवण्यासाठी 3 भाग तयार करण्यात यावे. वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत. 3 भागा मिळून एक राज्यघटना तयार. ठीक आहे, 3 भागाची 3 अलग अलग राज्यघटना तयार करण्यात येईल. वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत. ईशान्य भारत म्हणजे आताचा पश्चिम बंगाल, ठीक आहे, बांगलादेश आणि नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, आणि आताचा पाकिस्तान म्हणजे वायव्य सरहद प्रांत आणि आताचा भारत म्हणजे मध्य भारत. या 3 भागाच्या वेगवेगळ्या राज्यघटना तयार करून 3 भागावरून एक राज्यघटना तयार करण्यात यावी. राज्यघटना बनवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या निवडणूक घेण्यात येईल. तर अप्रत्यक्षरित्या निवडणूक घेण्यात आली. पण निवडणूक कुठं झाली तर त्यावेळेस भारताचे 2 भाग होते, इंग्रज अधिपत्याखाली भारत आणि संस्थानिकायचा भारत. संस्थानिक म्हणजे राजे लोकायचा भारत. तर राजा लोकांवरच कमांड मात्र इंग्रजायचीच होती, पण त्याला स्वातंत्र्य होतं त्याचं राज्यकारभार, पण टॅक्स मात्र इंग्रजाला द्या लागे काही प्रमाणात. तर संस्थानिकाच्या हाताखालचा भारत आणि ब्रिटिश अधिपत्याखाली भारत. ब्रिटिश अधिपत्याखाली काही मोठा राज्य होते आणि छोटे छोटे 4 केंद्रशासित प्रदेश होते, ज्याला म्हणजे कुर्ग, अजमेर, बलुचिस्तान आणि दिल्ली. तर तिथं तर डायरेक्ट 4 इंग्रजांना आपले कमिशनर पाठवले जिथं केंद्रशासित प्रदेश होते. आणि जो ब्रिटिश अधिपत्याखाली भारत होता तिथं इनडायरेक्ट इलेक्शन झालं. डायरेक्ट इलेक्शन झालं नाही, म्हणून लोकांना राज्यघटना समितीवर आरोपही केले का हे लोकांना निवडून दिलेली सभा नाही आहे, यायला आम्ही आमचं मानू कसं. पण मात्र त्याच्यात ख्रिश्चन, शीख, ईसाई, ठीक आहे, अनुसूचित जाती जमाती, अँग्लो इंडियन सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी होते. राष्ट्रीय काँग्रेसचे होते, ठीक आहे, मुस्लिम लीगचे होते. त्याच्यामुळे असं म्हणता येत नव्हतं. ठीक आहे, एक चांगली संविधान सभा भारतात अस्तित्वात आली होती. त्या कॅबिनेट मिशननं पहिल्यांदा भारतात शिफारशी केल्या त्या डोंबड्यो का भारतातली राज्यघटना भारतीय लोकांनी तयार करावी. म्हणून राष्ट्रीय काँग्रेस एका झटक्यात तयार झाली. पण भारत एक संघराज्य असावा, भारतातून पाकिस्तान देणे शक्य नाही
असं ठीक आहे असं कॅबिनेट मिशननं म्हणलं आणि जिना म्हणे खड्ड्यात गेलं कामधाम. मुस्लिम लीगच्या जिनानं त्याला लात मारली. नाही जमत म्हणे आम्हाला ह्या शिफारशी ॲक्सेप्ट नाही करायच्या म्हणे, खड्ड्यात गेलं कामधाम, आम्हाला पाकिस्तान पाहिजे म्हणे. तर मुस्लिम लीग नाराज झाला. पण मुस्लिम लीगनं निवडणुकीत भाग घेतला. निवडणुकीत 73 सीटा जिंकले पण संविधान सभेत भाग घेतला नाही. तर 389 जागासाठी इलेक्शन घेण्यात येईल असं कॅबिनेट मिशननं सांगितलं होतं. म्हणून कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार मग आपल्याला वारंवार परीक्षेत प्रश्न येते का कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतात संविधान सभा अस्तित्वात आली. तर कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार 389 जागासाठी इलेक्शन झालं. पण एवढी सदस्य संख्या राहिलीच नाही, कारण याच्यानंतर जे माउंटबॅटन आलं त्यानं चोट्यानं भारताचे तुकडे केले 3 महिन्यात अभ्यास करून डुकरानं मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं. त्याच्यामुळे संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून 299 पर्यंत कमी झाली. ठीक आहे. मग आता पहा, ठीक आहे, आता ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात 292 जागा मोठ्याल्या राज्यातून आल्या. त्यापैकी पहा 66 जागा पाकिस्तानात चालल्या गेल्या. ठीक आहे. आता उरल्या किती? 226. ठीक आहे. कुठं? ब्रिटिश अधिपत्याखाली भारतातल्या उरल्या. म्हणलं जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा. ठीक आहे. तर लक्ष द्या बे. ठीक आहे. 200. ठीक आहे. आता त्याच्यात 292 जागा ह्या ठीक आहे इंग्रज अधिपत्याखाली जे मोठं राज्य होते त्याच्यातून निवडून आणि 4 ठीक आहे कमिशनर. ह्या ज्या 4 ब्रिटिश कमिशनरच्या जागा आहे, केंद्रशासित प्रदेश म्हणता येईल आता त्याला भाषेत, कुर्ग, दिल्ली, अजमेर आणि बलुचिस्तानमधून एक जागा आली. हे बलुचिस्तान पाकिस्तानच्या वाटणीला चाललं गेलं. आपल्या वाटणीले मग भारत स्वतंत्र झाल्यावर जे संविधान सभा अस्तित्वात आली त्याच्यात ह्या 3 जागा होत्या. ही जागा नव्हती मग. ठीक आहे. समोर आपल्याला पाहूच आपण ते. तर 292 जागा ह्या ब्रिटिश अधिपत्याखाली भारतातून जिंकून आल्या. आणि संस्थानिकातून ठीक आहे इलेक्शन झालं नाही, डायरेक्ट राजानं पाठवल्या. 93 जागा ह्या संस्थानिकानं पाठवल्या संविधान सभेवर. मग अशा करून टोटल मारून पाहायची. ठीक आहे. तुम्हाला 389 भेटन. मग 385 + 4 ठीक आहे. हे 4 कोणत्या? केंद्रशासित प्रदेश म्हणजे इंग्रजाचे केंद्रशासित प्रदेश त्याला कमिशनर म्हणे, त्यानं डायरेक्ट पाठवल्या. मग त्याच्यानंतर लक्ष द्या बे, हे कुठंच नाही भेटणार लेको. कोण्या पुस्तकात जा का तिकडं मसनात जा डुकरे हो. हे जे डायग्राम आहे हे डायग्राम नाही भेटत कुठं. हे नगदी माल आहे लेको, रिसर्च करून काढलेला. ठीक आहे. विचारलं पक्षानुसार किती जागा आल्या होत्या. आता पहा पक्षानुसार किती जागा आल्या होत्या. 389 जागाचं जे संविधान सभेचं कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार इलेक्शन झालं होतं. मग सर ह्या संविधान सभेवर माणसं निवडून गेले कसे? कोण डायरेक्ट मतदान नाही केलं. हे जे ब्रिटिश अधिपत्याखालील भारत होता ह्या ज्या इथं जागा निवडून आल्या होत्या 292, ह्या कशा आल्या? तर जे राज्यामध्ये विधानसभा अस्तित्वात आल्या होत्या 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानं, त्या लोकांना मतदान करून, आता जसे राज्यसभेवर सदस्य पाठवते का राज्याचे आमदार जे आहे विधानसभेचे ते मतदान करून राज्यसभेचे सदस्य पाठवते, तसेच संविधान सभेवर राज्याच्या विधानसभेच्या लोकांना मतदान करून कॅन्डिडेट पाठवले होते. प्रत्येक जाती धर्माचा पंथाचा सगळ्याच याचे पाठवले. अँग्लो इंडियन, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन ठीक आहे सर्व जाती धर्माचे, इवन पारसीसुद्धा पाठवले. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, मुस्लिम लीगचे नेते. म्हणून त्याच्यामुळे भारताची राज्यघटना ही सार्वभौम होती असं म्हणता नाही येत नव्हती. एकाच जातीची, एकाच संस्थेची, एकाच ठीक आहे धर्माची प्रतिनिधित्व करते. म्हणून लेको ठीक आहे हे जे 292 जागाचं इलेक्शन झालं ठीक आहे, टोटल 389 जागाचं इलेक्शन झालं. त्याच्यात ठीक आहे 4 केंद्रशासित प्रदेश इंग्रजाचे कुर्ग, अजमेर, दिल्ली आणि बलुचिस्तान. आणि पक्षानुसार जागा कशा निवडून आल्या तर लक्ष द्या. 389 पैकी काँग्रेसच्या 204 जागा, संस्थानिकाच्या 93 जागा, संस्थानिकाच्या 93 जागा, मुस्लिम लीगच्या 73 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर अपक्षाच्या 8. अपक्ष म्हणजे टोटल ठीक आहे 15 जागा पकडते अपक्षाच्या. पण अपक्ष म्हणून इंडिपेंडन्स म्हणून 8 लोक आले होते. काही छोटे छोटे पक्ष होते. आता तुम्ही पाहत नाही का लहान लहान छटाक पक्ष आहे ठीक आहे. तर त्या छटाक पक्षासारखे 7 पक्ष होते. त्या 7 पक्ष तसे तर पुष्कळ होते, निवडणूकलाही लोकांनी लढली, पण जिंकून एवढ्याच लोकांना येता आलं. तर 15 अपक्ष काउंट केल्या जाते, पण ते 15 अपक्ष नाही 8 अपक्ष आणि ठीक आहे एक इंडिव्हिज्युअल पक्षाची जागा आली. तर युनिनिस्ट पार्टीला 1 जागा भेटली, युनिनिस्ट मुस्लिम पार्टीला 1 जागा भेटली, शेड्यूल कास्टला 1 जागा भेटली, कृषक प्रजापतीला 1 जागा भेटली, युनिनिस्ट शेड्यूल कास्टला 1 जागा भेटली, शिखांचं प्रतिनिधित्व करते त्याला 1 जागा, साम्यवादी पक्षाला 1 जागा. ठीक आहे. भारतातून पाकिस्तान वेगळ्या गेल्यामुळे राज्यघटना समितीची सदस्य संख्या
389वरून डायरेक्ट 291वर झाली. कारण ते जे चोट्टा आलं होतं माउंट बॅटन इथं भारताचे तुकडे केलं, त्या चोरांनी सांगितलं का 14 ऑगस्ट 1947 अखंड भारतातून मुस्लिम बहुल पाकिस्तान आणि हिंदू बहुल भारत जन्माला येईल. भारतातील संस्थानिकांनी भारतात जावे किंवा पाकिस्तानात जावे किंवा स्वतंत्र राहावे असं चोट्ट म्हणे. आणि त्याच्या शिफारशीवर झाला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. ठीक आहे. आणि याच्यानंतर त्या कायद्यानुसार म्हणे का या कायद्यानुसार म्हणजे 1947चा भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार यानंतर भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार ब्रिटनच्या संसदेला राहणार नाही. तो अधिकार ब्रिटनच्या संसदेचा संपुष्टात येईल आणि भारताची संविधान सभा आणि पाकिस्तानची संविधान सभा हीच त्या देशासाठी कायदे करेल असं डायरेक्ट त्या कायद्यात नमूद होतं. त्याच्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यावर ठीक आहे, भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारताची संविधान सभा जी अस्तित्वात आली 299 जागाची ती सार्वभौम झाली 14 ऑगस्टले. का झाली सार्वभौम? म्हणजे तिच्यावर कोणाचंही बंधन राहिलं नाही. ती या देशासाठी स्वतः कायदे करू शकत होती. इंग्रजांनी केलेले कायदे रद्द करू शकत होती आणि भारतीय लोकांसाठी नव्यानं कायदे करू शकत होती आणि भारतीय लोकांची राज्यघटना तयार करू शकत होती. म्हणून भारताची संविधान सभा सार्वभौम केव्हा झाली असा प्रश्न येते तर 14 ऑगस्ट 1947 ज्या दिवशी इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट लागू झाला. समजलं का? साधेच प्रश्न राहते पण डोंगा डुबवते डुकरे हो तुमचे, म्हणून बरोबर पाहायचं. मग त्याच्यानंतर लक्ष द्यावे, हे नगदी माल आहे. मग भारतीय राज्यघटना समितीत ठीक आहे, कोण्या पुस्तकात भेटणार नाही हे मटेरियल पहा. 299 जागासाठी इलेक्शन झालं. ठीक आहे. त्याच्यातल्या 296 जागा आणि 3 ब्रिटिश कमिशनर. आता लक्ष द्या, 299 जागा. आता पहा 3 ब्रिटिश कमिशनर. आता बलुचिस्तान आता मी पाकिस्तानमध्ये आहे, ते देश मागून राहिले बलुचिस्तानवाले. कुर्ग हे कर्नाटकात आहे. दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेश म्हणून आता राजधानीच आहे. आणि अजमेर ह्या राजस्थानमध्ये आहे. अजमेर दर्ग्याला जाते लोक पाया पडाले आहे का नाही. तर हे 3 केंद्रशासित प्रदेश होते, ते आपल्या वाटणीला आले. म्हणून हे 3 सीटा इंग्रजांनी डायरेक्ट संविधान सभेवर पाठवल्या. त्याच्यानंतर ब्रिटिश अधिपत्याखाली जो भारत होता तिथून ठीक आहे 229 जागा आल्या. आता ब्रिटिश अधिपत्याखाली भारतात कोणते मोठाले राज्य आणि हे 3 केंद्रशासित प्रदेश ही तर पकडली आहे मी. 229 पकडली आहे. डबल काउंटिंग नका करजा. 226 ब्रिटिश अधिपत्याखाली मोठाल्या राज्यातून आल्या 226 जागा आणि 3 जागा ह्या इच्छा होय ब्रिटिश कमिशनरच्या घेतलेल्या. टोटल ब्रिटिश अधिपत्याखाली भारतातून जागा किती निवडून आल्या असा जर प्रश्न आला भारत स्वतंत्र झालेल्या संविधान सभेवर तर हे ओरिजिनल संविधान सभा आहे भारताची. कोणती? 299 जागाची, जिनं राज्यघटना खरी तयार केली. कारण पहिली जी संविधान सभा होती त्याच्यात अखंड भारतासाठी होता आणि पाकिस्तान वेगळ्या गेल्यामुळे मुस्लिम लीगचे सदस्य तिकडे चालले गेले. तिकडं पाकिस्तानमध्ये जे संस्थान होते ते त्याचे प्रतिनिधी तिकडे चालले गेले. त्याच्या आणि एक कुर्गचं ठीक आहे बलुचिस्तानचं ब्रिटिश कमिशनर चाललं गेलं. त्याच्यामुळे सरळ सदस्य संख्या ब्रिटिश अधिपत्याखाली भारत बराचसा अर्धा पंजाब प्रांत चालला गेला आहे का नाही. ते आणि त्याच्यानंतर ठीक आहे जो बांगलादेश होता जो आता अस्तित्वात आहे त्याला पूर्व बंगाल म्हणे, तो चालला गेला बंगाल प्रांताचा भाग. त्याच्यामुळे सदस्य संख्या 389वरून 299 आली. त्याच्यात ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातून 229 जागा आल्या. 3 ब्रिटिश कमिशनर कुर्ग अजमेर आणि दिल्ली आणि 226 जागा मोठाल्या राज्यातून आल्या. सर्वात जास्त जागा आल्या संयुक्त प्रांतातून ठीक आहे 55. त्याच्यानंतर मद्रास प्रांतातून आल्या दुसऱ्या क्रमांकाच्या. ठीक आहे. मुंबई प्रांतातून 30 जागा आल्या. सर्व संविधान सभेत अनुसूचित जातीच्या 30 जागा होत्या शेड्यूल कास्टच्या. ठीक आहे. संस्थानिकाच्या 70 जागा आल्या. 73 जागा होत्या संस्थानिकाच्या आपण पाहिल्या. ठीक आहे. 93 जागा किती होत्या पाहणं 93 जागा होत्या डुकरे हो पाहणं. ठीक आहे. तुम्हाला सांगून राहिलो हे पहा संस्थानिकांच्या जागा 93 होत्या. 23 जागा पाकिस्तानच्या वाटणीला गेल्या. ठीक आहे. आणि 70 जागा भारत स्वतंत्र झाल्यावर भारताच्या वाटणीला आल्या. अशी 229 प्लस 70 ब्रिटिश अधिपत्याखालील 229 जागा. ठीक आहे. त्याच्यात 226 प्लस 3 229 आणि संस्थानिकाच्या 70 299 जागाची संविधान सभा भारताची ठीक आहे जन्माली आली. या संविधान सभेनं ठीक आहे जो 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला होता त्याचं संविधान बनवलं. ठीक आहे. मग ते झाली ओरिजिनल संविधान सभा. जे पहिले होती ते भारत पाकिस्तान अखंड मिळून तयार झाली होती. त्याच्यात लय भांडणं होते. त्याच्यात आपण हंगामी सरकार अस्तित्वात आलं 1947च्या अगोदर तर त्याच्यात अर्थमंत्री बनवलं होतं लियाकत अली. ते नखरे करे दुनियाभराचं. त्याला म्हणून अरे राज्यघटना बनवायची आहे कागद बोलवायचे आहे अरे सही कर रे बॉ चेकवर. खड्ड्यात गेलं मी नाही करत म्हणे. अबे रायशीन तर राय डुकऱ्यानात नको राहू
ठीक आहे, लात मारून देते, राजीनामा द्या आम्हाला. त्याचा राजीनामा मागितला, तेव्हा राजीनामा दिला बापू साहेबानं. ठीक आहे, त्या लियाकत अलीनं कागद राज्यघटनेला कागद बोलवायचे होते, ते कागद बोलवायला स्टेशनरी पैसे नाही तिथून तिजोरीतले काढून. ठीक आहे, राहायची तर राह, नाही तर नको राहू डोंबड्या, अगाऊ काय कारभार कुम राहिला, जा तिकडे तुला पाकिस्तान पाहिजे तर माग इंग्रज आले. तर मग ते लियाकत अली पहिला पंतप्रधान आहे पाकिस्तानचा लेखा. तर तो इथून गेला, जिना नाही झाला पहिला पंतप्रधान, त्याला बनायचं होतं पण ते बिमारच पडलं, मेलंच ते लवकर जिना. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, तर 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा इंग्लंडच्या संसदेत पारित झाला आणि तो 14 ऑगस्ट 1947 भारतात इम्प्लिमेंट झाला. आणि त्या दिवशी अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान, ठीक आहे, म्हणजे आताचा पाकिस्तान 2 तुकड्यात दिला होता. ठीक आहे, एक होता वायव्य सरहद प्रांत, ज्याला आताचा पाकिस्तान म्हणते, आणि बांगलादेश त्याले याले म्हणे पश्चिम पाकिस्तान आणि याले म्हणे पूर्वेकडे होता म्हणून पूर्व पाकिस्तान. त्याला 1972-71 इंदिरा गांधीनं डायरेक्ट बांगलादेश करून टाकला, पाकिस्तानातून अलग करून. तर म्हणून इंदिरा गांधीचं खूप मोठं आहे. त्याच्यात आताचे आमचे पंतप्रधान म्हणे मी स्वातंत्र्य संग्रामात होतो म्हणे बांगलादेशच्या. चायला म्हणलं का खतरनाक लोक आहे. ठीक आहे, हो तिथं जाऊन म्हणे बांगलादेशात, ठीक आहे, म्हणजे असे काही काही फेकते रे बुवा का लिमिट नाही त्याची. बांगलादेशात जाऊन म्हणे का मी बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत होतो, कोणता झेंडा घेऊन होते का माहीत. तर 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार 389 जागावरून 299पर्यंत संविधान सभेची सदस्य संख्या कमी झाली भाऊ. आणि मग हे ओरिजिनल संविधान सभा अस्तित्वात आली. तर आता आपण पाहणार आहे भारताची राज्यघटना समिती. का पाहणार आहे? भारताची राज्यघटना समिती. मग हे जे भारताची राज्यघटना समिती तयार झाली याची लय मोठी सर्कस आहे भाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कसे पोहोचले, ठीक आहे, हे एक मोठी ट्रॅजेडी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले बॉम्बे प्रांतात उभे राहणार होते, पण नेहरू, ठीक आहे, वल्लभभाई पटेल, ठीक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या बऱ्याचशा नेत्यांनी विरोध केला. त्याला माहीत होतं मी जर बॉम्बे प्रांतात उभे राहिलो निवडून येत नाही. मग ते राहिले, ठीक आहे, बांगलादेशात उभे, म्हणजे आताचा बांगलादेश म्हणजे तेव्हाचा बंगाल प्रांत होता, त्या बंगाल प्रांतातून उभे राहिले. आणि तिथं मुस्लिम लीग, त्याच्यानंतर तेथील दलित नेते याईनं त्याला सपोर्ट केला. ठीक आहे, सपोर्ट केला, पण असा सपोर्ट नाही केला. पहिल्यांदा संविधान सभेच्या निवडणुकीत बॉम्बे प्रांतात उभे राहिले तर हारले. ठीक आहे, आणि हारल्याच्या नंतर, ठीक आहे, मग का करायचं बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे संविधान सभेवर. तर जो आताचा बांगलादेश आहे तेव्हा बंगाल प्रांताचा भाग होता. ठीक आहे, त्या बंगाल प्रांतात, हे लक्ष द्या रे, ठीक आहे, त्या बंगाल प्रांतात, ठीक आहे, निवडून आले होते, त्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर कोण निवडून आलं होतं ते बी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. हे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेपर्यंत कसे पोहोचले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेपर्यंत पोहोचले जुलै 1946 कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतीय संविधान सभेचं इलेक्शन झालं. ठीक आहे, त्या इलेक्शनमध्ये ते उभे राहिले पण निवडून आले नाही. काँग्रेसच्या नेत्यानं त्याला निवडून दिलं नाही. कारण त्याले निवडून देण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेसमध्येच अंतर्गत विरोध होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसारख्या माणसाला निवडून दिलं नाही. पण मात्र मग नंतर त्याला लक्षात आलं का संविधान सभेवर हे माणसं पाहिजे. तर त्याले मग, ठीक आहे, बांगलादेशात, आताचा जो बांगलादेश आहे तेव्हा बंगाल प्रांताचा भाग होता, तिथं, ठीक आहे, जुलै 1946च्या निवडणुकीत निवडून आले. तर ओल्ड बेंगॉल म्हणजे जुना बंगाल किंवा आताचा बांगलादेश, तिथं जेसोर आणि खुलना हे 2 मतदारसंघ होते. येतं जोगेंद्रनाथ मंडल हे निवडून आले होते. त्याला वाटलं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे माणसं संविधानावर झाले पाहिजे, ठीक आहे, ते संविधान सभेचे सदस्य बनायला पाहिजे म्हणून, ठीक आहे, त्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्याच्या पदावर निवडून आले. परंतु निवडून आले पण 1947 ते माउंटबॅटन आलं डुकरे आणि त्यानं भारत पाकिस्तानची फायनी केली. फायनी केल्यामुळे ते ज्या प्रांतातून निवडून आले होते, ठीक आहे, जो आता बांगलादेशात गेला तेव्हा तो, ठीक आहे, त्या माउंटबॅटनच्या शिफारशीनुसार पाकिस्तान 2 तुकड्यात दिला, आताचा पाकिस्तान आताचा बांगलादेश. आणि ते जिथून निवडून आले होते तो भाग गेला पाकिस्तानच्या वाटणीले, जो आता बांगलादेश म्हणून आहे. मग तिथून ते
निवडून तर आले होते, पण निवडून आले होते, पण ते पाकिस्तानच्या वाटणीले गेले. त्याच्यामुळे ते डायरेक्ट पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य झाले. कारण का म्हणे तो, ठीक आहे, का माउंटबॅटनच्या शिफारशीत तो म्हणे का अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान हे 2 देश निर्माण होईल. भारतातील संस्थानिकांनी भारतात जावे, पाकिस्तानात जावे किंवा स्वतंत्र राहावे. त्याच्यानंतर तो म्हणे का हे 2 देश निर्माण झाल्यानंतर याची सीमा निश्चिती ठरवण्यासाठी मी एक समिती गठीत करीन, आणि ते रॅनक्लिफ होती. त्या रॅनक्लिफ समितीनं भारत पाकिस्तानची सीमा ठरवली. आणि त्याच्यानंतर तो म्हणते का हा जो भारत आणि पाकिस्तान हे 2 देश झाले, यायनं, ठीक आहे, यायच्या प्रांतात जे संस्थानं येते आणि जे, ठीक आहे, बॉर्डर डिसाईड केल्याच्या नंतर जे ब्रिटिश अधिपत्याखाली भारतातले लोक येतात, ठीक आहे, ते त्या संविधान सभेत राहील आणि दोघांची सेपरेट संविधान सभा होईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इनडायरेक्टली पाकिस्तान संविधान सभेचे सदस्य झाले. पण त्याला पाकिस्तानात जायचं नव्हतं, ठीक आहे, त्याचं मूळ महाराष्ट्र, ठीक आहे, आणि त्याला या भारताचं संविधान लिहायचं होतं. त्याच्यामुळे मग ते पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य झाले. कारण तो भाग जो आहे, ठीक आहे, जो पूर्व बंगाल होता पाकिस्तानच्या वाटणीला गेलेला, ठीक आहे, कोणता बंगाल, आता लक्ष द्या, ठीक आहे, ह्या जो पूर्व बंगाल होता, ठीक आहे, ह्या पूर्व बंगालच्या वाटणी, ठीक आहे, हे बा आता हे इथं बांगलादेश, हे इथून निवडून आले होते, ते इकडला पाकिस्तान, आता लक्ष द्या बे, ठीक आहे, ह्या इकडला पाकिस्तान आणि ह्या बांगलादेश, ह्या त्याला पाकिस्तानच्या वाटणी इथून निवडून आले होते ते संविधान सभेवर. तर आता आपण पाकिस्तानचे सदस्य झाले, ते द्यायनं डायरेक्ट याचा राजीनामा देऊन दिला. मला काही व्हायचं नाही बा, मी काही तुमच्या संविधान सभेचा अध्यक्ष होत नाही त्यानं, ठीक आहे, किंवा मी त्याचा सदस्य होत नाही. त्यानं आपल्या पदाचा राजीनामा देऊन दिला. राजीनामा दिल्यामुळे पहिले जे, ठीक आहे, पहिले जे 6-7 महिने काम चाललं, कारण जुलै महिन्यात 1946 इलेक्शन झालं, ठीक आहे, ते संविधान सभेवर गेले, त्याचे भाषणं पाहिले, त्याचं ज्ञान पाहिलं संविधान सभेतल्या लोकांनं. तर मग गांधीजी, नेहरू आणि वल्लभभाई पटेल यायले वाटलं का ह्या माणूस जर आपल्या संविधान सभेत असला नाही तर आपलं संविधान लिहिणं अशक्य आहे. ठीक आहे, भारतातला सगळ्यात टॅलेंटेड माणूस ह्या भारताच्या संविधान सभेवर असला पाहिजे. गांधीजीला वाटायला लागलं, ठीक आहे, गांधीजी आणि जिना हे संविधान सभेत निवडून आले नव्हते, ठीक आहे, आणि त्याला इंटरेस्ट बी नव्हता संविधान सभेत. स्वातंत्र्य भेटलं, लय मोकळे झालं, ठीक आहे. त्याच्यामुळे गांधीजी आणि जिना हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. पण गांधीजी, नेहरू आणि वल्लभभाई पटेल यायले वाटत होतं मग का यायचं वर्षभराचं काम पाहिलं, यायचे भाषणं पाहिले, यायचं वक्तृत्व पाहिलं, यायचं ज्ञान पाहिलं, या साऱ्या गोष्टीचा अभ्यास केला. मग यानं राष्ट्रीय काँग्रेसची एक कार्यकारीची मीटिंग बसली. त्या मीटिंगमध्ये नेहरू, ठीक आहे, त्याच्यानंतर आपले पंडित जवाहरलाल नेहरू, ठीक आहे, त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल, ठीक आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्याच्यानंतर महात्मा गांधी, मोठाले नेते, ठीक आहे, त्याच्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद, सगळ्याची मीटिंग बसली आणि सगळ्यांना डिसाईड केलं का आंबेडकर साहेबाला घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. यायनं कार्यकारिणीत ठरवलं. मग यायला निवडून कसं आणायचं, तर ठीक आहे, बॉम्बे प्रांतातून निवडून आले होते M.R. जयकर, ज्याच्या नावानं पुणे विद्यापीठात लायब्ररी आहे, प्रसिद्ध ॲडव्होकेट होते, ठीक आहे, बॅरिस्टर होते. यायनं आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि यायच्या जागेवर संविधान सभेवर बॉम्बे प्रांतातून डॉक्टर B.R. आंबेडकर यांना निवडून आणलं. तेव्हा ते अधिकृत भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या संविधान सभेचे पदसिद्ध सदस्य बनले. ठीक आहे, का बनले सदस्य, कारण संविधान सभेचं पहिले सदस्य होणं आवश्यक होतं. तर त्याला सदस्य करासाठी जयकर यांना राजीनामा द्यायला लावला. यायनं राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवर, ठीक आहे, मग काँग्रेसनं आणलं मग निवडून. कारण त्याला माहीत होतं तिथंही बऱ्याचशा अस्पृश्य, ठीक आहे, दलित समाजाच्या नेत्यांनी, ठीक आहे, त्यांना मतदान केलं, त्यांना ठीक आहे, पाठबळ दिलं आणि मग ते संविधान सभेवर निवडून गेले. ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान सभेपर्यंतचा प्रवास आहे. ठीक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान सभेवर कसे निवडून गेले हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. ठीक आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, ठीक आहे, त्या संविधान सभेवर निवडून गेले आणि मग, ठीक आहे, त्याला बनवलं डायरेक्ट भारताचं जे ड्राफ्ट कमिटी आहे संविधानाची, ठीक आहे, त्याचं अध्यक्ष. तर ती ड्राफ्ट कमिटी का आहे का नाही आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहे. पण हे तुम्हाला समजणं आवश्यक होतं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कसे गेले. ठीक आहे, त्यांनी
संविधान सभेवर गेल्यामुळे आपल्या ज्ञानाच्या भरोशावर या भारतातील सर्व जाती धर्म पंथ लिंग वंश सर्व लोकायले, तो ख्रिश्चन असो, ठीक आहे, मुस्लिम असो, हिंदू असो, तो गोंड असो, कुणबी असो, गवारी असो, तेली असो, माई असो, ठीक आहे, नावी असो, ठीक आहे, तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, कामगार असो, शेतमजूर असो, शेतकरी असो, सगळ्यांनी एका लाईनीत उभं केलं. ठीक आहे, हे त्या भारतीय संविधानाची, ठीक आहे, ताकद आहे आणि त्यांनी शिकलेल्या ज्ञानाची ताकद आहे. म्हणून म्हणते ते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणून त्यांनी आपला ज्ञानाचा वापर सर्वसामान्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर केला. म्हणून ज्ञान हे प्रबळ शक्ती आहे. म्हणून शिक्षण प्रत्येकाने शिकलं पाहिजे. शिक्षण शिकून होणार नाही, तर ते ज्ञान आपल्या आचरणात उतरून लोकांच्या मनात ते उतरवा लागन. भारताचं संविधान लोकांच्या मनात उतरलं पाहिजे, हेच त्यांनी त्या संविधानातून लोकांना सांगितलं. म्हणून ते म्हणतात शिका, संघटित व्हा आणि तुमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी हक्कानं लढा आणि ते संविधानानं त्यानं तुम्हाला ताकद दिली आहे. म्हणून आपलं जर पॅकेज घ्यायचं असलं तर फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा. तिथं सर्व MPSCचे वेगवेगळे पॅकेज आहे. MPSC फाउंडेशन बॅचचं पॅक आहे. ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून फिनिक्स अकॅडमी वर्धा. ठीक आहे, मोबाईल नंबर विचारते, कचकन टाका. कचकन मोबाईल नंबर टाकला का पटकन OTP येते. OTP कुचका त्याच्यात. OTP कुचकला का पटकन विचारते ते स्टुडंट लॉग इन का पॅरेंट लॉग इन. तर स्टुडंट लॉग इन करा. स्टुडंट लॉग इन केलं का ॲप चालू होते. मधात स्टोअरचं ऑप्शन येते, स्टोअरवर टिचुकून करा. तर तिथं तुम्हाला पोलीस भरती, ग्रामसेवक तलाठी, ठीक आहे, आरोग्य भरती, MPSC फाउंडेशन असे वेगवेगळे पॅकेज भेटन. इंडिव्हिज्युअल पॅकेजसुद्धा आहे. मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर. ज्याची सोय नाही ते एक एक लावू शकता. आणि ज्याची सोय आहे त्यानं MPSC फाउंडेशन बॅच घ्या. एव्हरग्रीन पॅकेज आहे. तिथं सर्व विषय तुम्हाला डिटेल आणि सिक्वेन्सली भेटन. ठीक आहे. तर ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेपर्यंतचा प्रवास होता. ठीक आहे. तुम्हाला आवडलं तर ह्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि समोर पाठवा. त्याच्यानंतर मी सांगून देतो लेको, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1952 भारताच्या जेव्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले होते मुंबई प्रांतातूनच. पण त्याचे सोबती पण ते काँग्रेस पार्टीत गेले. ठीक आहे, काजोलकर म्हणून, काजोलकर होय ना, ठीक आहे, काजोळकर. ठीक आहे, ते काजोळकर, नारायण काजोळकर यांनी त्यांचा पराभव केला मुंबई प्रांतातून. म्हणजे ज्या माणसाने राज्यघटना लिहिली त्या माणसाले लोक पराभूत करू शकते यासारखी लाजिरवाणी परिस्थिती नाही या देशात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला. मग त्याले घेणं आवश्यक होतं. तर त्याले राज्यसभेचं सदस्य म्हणून, ठीक आहे, नियुक्त सदस्य जे ठीक आहे, राष्ट्रपतीच्या हातात असते. ठीक आहे, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने, ठीक आहे, 12 व्यक्ती शिक्षक, कला, क्रीडा, साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक नियुक्त करू शकते. त्याच्यावर त्यांना घेण्यात आलं. त्याच्यानंतर, ठीक आहे, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकसभेतून निवडून येण्यासाठी 1954च्या भंडारा पोटनिवडणुकीत उभे राहिले. ठीक आहे, 1954 भंडारा, महाराष्ट्रातलं भंडारा म्हणून राहिलं, भंडारा जिल्हा, इथं पोटनिवडणूक होती. त्या पोटनिवडणुकीत उभे राहिले. पण त्या पोटनिवडणुकीतसुद्धा ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले. तिथंही त्याचा पराभव झाला. त्याच्यानंतर 1957 दुसरं भारताचं लोकसभेचं इलेक्शन झालं, दुसरं. त्या इलेक्शनमध्ये, त्या इलेक्शन टायमामध्येच त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे, महानिर्वाह झाला. तर महानिर्वाण ज्या दिवशी झाला तो काळ हा निवडणुकीचाच होता, आचारसंहितेचाच होता. म्हणून त्याले, ठीक आहे, आणि ते बिमारही पडले होते त्याच काळात. म्हणून त्यांनी काही ते दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेतला नाही. तर पहिल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला. राज्यसभेवर गेले. ठीक आहे, राज्यसभेवर गेल्याच्या नंतर, ठीक आहे, त्यांना कायदा मंत्री बनवलं होतं. आणि कायदेमंत्रीच्या वेळेस त्यांनी एक बिल मांडलं होतं आणि ते खतरनाक बिल आज बी वादग्रस्त आहे. त्याला हिंदू कोड बिल म्हणते. ते का आहे ते आपण नेक्स्ट टाईमले पाहू. पण हंगामी सरकारमध्ये त्यांना मजूर मंत्री, ठीक आहे, म्हणजे लेबर मिनिस्टर म्हणून त्यांना पद दिलं होतं. तर ह्या त्याचा खास कार्यकाळ होता, तो आपण आता पाहिला. आपण त्याचा विशिष्ट प्रवास पाहिला का संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश कसा झाला. तर असा आहे भाऊ, असा सत्यानाश बरोबर लक्षात ठेव जा. परीक्षेत लय कामाचा आहे डुकरे होत, तिथं का चुकवलं तर कुचकूस मारतो. आजचे दिवस थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.